का म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती तरी किमान 20-25 वर्ष तरी राहिली पाहिजे, असं जीवन जगा. आलं तुमच्या आता लक्षात? मेल्यानंतर सुद्धा 20-25 वर्ष माणूस जगलं पाहिजे. हे बोलण्याचं कारण म्हणजे आपली कीर्ती थोडी का होईना 5-10 वर्ष तरी राहिली पाहिजे. काहीकांची कीर्ती अशी असते का 13वा झाला का परत वर्ष श्राद्ध नाही का त्यांचा फोटो सुद्धा ठेवत नाही. काही लोक विचारतात आम्हाला, महाराज ते मेलेल्या माणसांचं फोटो घरात ठेवलं तर कसं काय? म्हटलं त्यांची जमीन चालते तुम्हाला, त्यांनी ठेवलेलं बँक बॅलन्स तेही चालतं ना, घरात त्यांचा फोटो चालत नाही. अहो आई वडील गेले तरी त्यांचा फोटो राहू दे ना तुमच्या स्मरणामध्ये, ते सुद्धा ठेवायला तयार नाही. आपली कीर्ती राहते का मागे? म्हणून माणसाने जीवन जगत असताना असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे का आपली कीर्ती किमान आपली मुलं तरी 10 वर्ष तरी आपल्या फोटो समोर हात जोडून उभी राहतील अशी. परंतु तशी कीर्ती राहत नाही. मेल्यानंतर नाव सुद्धा राहत नाही. मेल्यानंतर काय म्हणतात? बॉडी आली, त्याचं नाव सुद्धा घेत नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबराय आपले नातेवाईक होते का? कोणाचे भाईबंद होते का? ते काहीच नाही. आज पण आपण त्यांचं भजन करतो का? उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांनी तसं कार्य केलेलं आहे. माणसाची कीर्ती कधी राहते हेही लक्षात ठेवा. ज्यावेळी माणूस परोपकाराकरता जीवन जगतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो, दुसऱ्यासाठी वेळ देतो, देवासाठी वेळ देतो, भजनासाठी वेळ देतो, परमार्थ करतो आणि सत्य वागतो, त्याची कीर्ती राहते. कोणाचीही कीर्ती राहत नाही. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, दुसऱ्याच्या उपयोगाला कधी पडलेलं नाही, देवाचं नाव कधी तुमच्या मुखामध्ये आलं नाही, भजन कधी केलं नाही, स्वार्थ जीवन जगलेलं आहात, हम दो हमारे दो, तुमची कीर्ती कशी राहील? तुमचं गावात घर असलं तरी गाववाल्यांना माहीत नसतं हे आपल्याच गावचं गिऱ्हाईक आहे का काय. माणसाची कीर्ती अशी गेली पाहिजे की आज तुमच्या कुडूसला तुम्ही गेल्यानंतर बॅनर तिथं ऑटोमॅटिक लागले पाहिजेत. एक चांगला माणूस होता आणि तो निघून गेलेला आहे. अशी कीर्ती किमान 20-25 वर्ष तरी तुमची गाजली, तरी तुम्ही मेल्यानंतर 20-25 वर्ष तुम्ही जगलात असा गृहीत धरूया. म्हणून माणसाचा अंतकाल गोड व्हावा यासाठी माणसाने आत्तापासून आपण तयारीला लागलो पाहिजे. वार्षिक परीक्षा ही ज्या वेळेला असते त्याच्या 8 दिवस अगोदर अभ्यास करायचा असतो, बरोबर? कधी अभ्यास करायचा असतो अथर्व? वार्षिक परीक्षेचा 8 दिवस हा अभ्यासाला सुरुवात करायची. कधी करायची सुरुवात? आपण अभ्यासाला सुरुवात कधी केली पाहिजे? वर्षभर जर अभ्यास केला तर वार्षिक परीक्षेमध्ये आपण पास होणार. तसं आयुष्यभर तुम्ही जर देवाचं नामचिंतन जर केलं तर अंतकाल गोड होईल, अन्यथा गोड होणार नाही. शेवटच्या क्षणाला सांगतात, बाबा राम राम बोला, काहीतरी बोला. बाबाच्या मुखाला येत नाही. का येत नाही? आयुष्यभर कधी घेतलेलंच नाही, कसं येणार? म्हणून आत्तापासून आपण देवाचं नामचिंतन जर घेतलं तर अंतकाल गोड होईल. पहा, नुसतं मनुष्याने नाही तर रामायणातला एक छोटासा दृष्टांत सांगतो. एका पक्षाने स्वतःचा अंतकाल गोड करून घेतलेली. पक्षाने, आपण तर मनुष्य आहोत. तुम्हा आम्हाला एक विशेष ज्ञान दिलेलं आहे भगवान परमात्म्याने. आपण खरं खोटं वाईट चांगलं या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहे. नवे सरकारचे कायदे जे जे निघलेले आहेत ते कोणासाठी आहेत? जनावरांसाठी आहेत की माणसांसाठी आहेत? माणसांसाठी आहेत. तसं बघायला गेलं तर मनुष्य एवढा बुद्धिवान प्राणी आहे. आमचे इंदुरीकर महाराज सांगतात की आपल्याला 100 GB मेमरी दिलेली आहे, पण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत 5 GB पण खर्च होत नाही. डोक्याला ताणच देत नाही कधी. आपण जीवन जगत असताना सरकारचे नेम सुद्धा आपल्यासाठी आहेत. ही मोठी शोकांती आहे. कारण कशासाठी नेम आपल्याला दिले पाहिजेत सरकारने? आपल्याला चांगलं वागता येत नाही का? इथे घाण करू नका असा बोर्ड लावावा लागतो. का? तर लोक त्या बोर्डावरच नेऊन घाण टाकतात. म्हणजे जरी सरकारने नेम काढलेत तरी सुद्धा मनुष्य प्राणी ऐकत नाही.
मनुष्य प्राणी हा बुद्धिवान प्राणी आहे. आता जर आपण ठरवलं की मी माझा अंतकाल गोड करून घेणार आहे तर माणूस करू शकतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, 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 सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या मानव शरीर आल्यानंतर तुम्ही स्वर्गाला जाऊ शकता, तुम्ही नरकालाही जाऊ शकता, तुम्ही वैकुंठालाही जाऊ शकता आणि तुम्ही कैलासालाही जाऊ शकता. हे जंक्शन स्टेशन आहे. मनुष्य देह परत परत मिळत नाहीत. आता तुम्हाला वाटत असेल त्याची किंमत नसेल, परंतु मनुष्य देह परत मिळत नाहीत. म्हणून या मनुष्य देहाला आला होता तर आपण वैकुंठाला जायचं, स्वर्गाला जायचं की नरकाला जायचं, कैलासाला जायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून आपण अंतकालाची आठवण करत नाहीत, परंतु रामायणामध्ये एका पक्षाने स्वतःचा अंतकाल गोड करून घेतलेला आहे. ज्या वेळेला रावण महाराज सीतामाईला घेऊन जात असताना एका पक्षाला वाटलं तो राम भक्त होता, सतत देवाचं नामचिंतन करत होता. राम 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 तो मुखाने सतत म्हणत होता, राम भक्त होता. त्याला असं वाटलं कोणतरी परस्त्री घेऊन जात आहे, आपण त्याची सोडवणूक केली पाहिजे, आपण रामभक्त आहोत. तो गेला आणि रावणाशी युद्ध केला, युद्ध खेळायला लागला. युद्ध खेळत असताना रावणाने थोडासा दृष्ट बुद्धीचा असल्यामुळे त्याला सांगितलं, म्हटलं तुझं नाव काय? म्हटलं माझं नाव जटायू आहे. बरं तू माझ्याशी काय युद्ध करतोस? म्हटलं जी स्त्री तुम्ही चालवलेली आहे ती माझी गुरुमाता आहे, मी रामभक्त आहे. रावणाला असं वाटलं की हा रामभक्त आहे, हा मला ऐकणार नाही युद्ध करून सुद्धा, काहीतरी कपटपणा केली पाहिजे. म्हणून रावणाने त्याला विचारलं तुझं मरण कशात आहे? तो रामभक्त होता, सत्यवचनी होता. त्याने सांगितलं माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. आणि त्या जटायूने विचारलं तुझं मरण कशात आहे? रावणाने खोटं सांगितलं. रावणाने सांगितलं माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जटायूने भरारी घेतली, उंच उडाला आणि भरारी घेत घेत रावणाच्या डाव्या पायाच्या चिंधड्या केलेल्या आहेत आणि खाली वाकून त्यांनी ज्या वेळेला तो डाव्या पायाच्या अंगठ्याच्या चिंधड्या केल्या त्याच वेळेला रावणाने संधी साधून आणि दोन्ही पंख उपटलेले आहेत. जटायूला रक्ताच्या थारोळ्यात पाडलेला आहे आणि रक्ताच्या थारोळ्यात पाडलेला असताना जटायूच्या मुखातून सतत नामचिंतन चालू आहे, हे राम हे राम हे राम. आणि रावण महाराज निघून गेले आहेत. आणि कर्मधर्म संयोगाने लक्ष्मण भैया आणि प्रभू राम हे दोघी त्याच रस्त्याने निघाले होते सीता शोधण्याकरता. आणि राम प्रभूंना थोडासा आवाज आला की कोणतरी एक माझा भक्त आहे, हे राम असं भजन करतो. लक्ष्मणाला सांगितलं चल पाहूया आपण कोण आहे. जवळ येऊन पाहतात तर जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. जटायूला विचारलं ही अवस्था कोणी केली तुझी? जटायूने सांगितलं कोणीतरी एक परस्त्री घेऊन जात असताना मला असं वाटलं की हे कृत्य वाईट करत आहे, म्हणून त्याच्याशी युद्ध करण्याकरता मी आलो. पाहिली तर सीतामाता होती आणि मी त्याच्याशी युद्ध खेळत असताना त्यांनी कपटपणाने माझे हे पंख उपटलेले आहेत. रामप्रभूने त्याचं डोकं आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं. पहा क्षण कसा आहे. स्वतः भगवान परमात्म्याने जगाच्या मालकाने त्या एका पक्षाचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून आणि त्याला विचारलं तुला दिव्य शरीर देऊ का? तुला काय पाहिजे बोल.
तू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहेस, माझे भजन करतो आहेस, तुझा शरीर मी दिव्य करतो. जटायूने सांगितलं नाही, माझा शरीर जर दिव्य केलं आणि त्या शरीरात परत मी जीवन जगू लागलो तर अंतकालाच्या वेळेला परत जगाच्या मालकाची मांडी मला डोकं ठेवायला मिळणार नाही. पहा किती पक्षाचं विचार किती उंच आहेत. त्या जटायूने सांगितलं, मला दिव्य शरीर नको आहे, तुमच्या मांडीवर डोकं ठेवायला मिळेल याच्यापेक्षा भाग्य काय आहेत. लक्ष्मणाला सांगितलं, याला पाणी पाज. जटायूने सांगितलं, पाणी घेणार नाही. पाणी जरी घेतलं तर माझं नामचिंतन बंद होईल आणि माझा अंतकाल आहे, शेवटचा क्षण आहे. म्हणून लक्ष्मणाला सांगितलं पाणी पाज. लक्ष्मणाला खून केली त्याने, नाही जमणार. आणि जगाच्या मालकाने त्या गरुड ते याला जटायूला मांडीवर डोकं ठेवून आणि प्राण सोडलेला आहे. प्राण सोडल्यानंतर असं सांगतं रामायण की 13 दिवस प्रभू रामचंद्राने त्याचं पूर्ण कार्य तिथे केलेलं आहे. पूर्ण कार्य, दशक्रिया असेल, राखाडी दुनियाचा कार्यक्रम असेल, 13व्यापर्यंत 13 दिवस त्याचं पूर्ण कार्य केले. तेव्हा रामप्रभू आणि लक्ष्मण भैया पुढे निघाले. विठ्ठल विठ्ठल म्हणून अंतकालाला साक्षात भगवान परमात्मा समोर आहेत, याच्यापेक्षा गोड काय होणार. जगद्गुरु तुकोबारांना नेण्याकरता साक्षात पांडुरंग परमात्मा आलं, याच्यापेक्षा अंतकाल काय गोड आहे. जगद्गुरु तुकोबारा सहदेव वैकुंठाला निघाले आणि त्यांना नेण्याकरता साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आलेले आहेत, विमान घेऊन आलेले आहेत. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला यायचं होतं ना या मृत्यूलोकामध्ये, त्याच वेळेला सांगितलं होतं, मी मृत्यूलोकामध्ये जातो, माझं कार्य करीन, परंतु हा शरीर मी कालाच्या तावडीत देणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, त्याच कारणासाठी आलेले आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितलं की मी माझा देह कालाच्या तावडीत देणार नाही, माझा देह घेण्याकरता तुम्हाला स्वतः यावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना नेण्याकरता पांडुरंग परमात्मा स्वतः विमान घेऊन आलेला आहे. आणि विमान घेऊन आलेला पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून शब्द निघले अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ कोण झाला, माझा भाऊ कोण झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ कोण झाला, माझा भाऊ कोण झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की शेवट माझा भला झालेला आहे, गोड झालेला आहे. पहा, काहींच्या जीवनामध्ये प्रारंभ वाईट असतो आणि शेवट सुद्धा वाईट असतो. काहींच्या जीवनामध्ये प्रारंभ वाईट आहे
परंतु शेवट चांगला आहे. काहींच्या जीवनामध्ये प्रारंभ चांगला आहे, शेवट वाईट आहे. आणि काहींच्या जीवनामध्ये प्रारंभही चांगला आहे आणि शेवटही चांगला आहे. काहींच्या जीवनामध्ये प्रारंभही वाईट आणि शेवटही वाईट. उदाहरणार्थ धृतराष्ट्र जन्माला येतानाच डोळ्याने आणला, प्रारंभ वाईट. 100 मुलं झाली आणि एकही मुलगा चांगला सत्वशील निघाला नाही. म्हणजे प्रारंभही वाईट, मध्यंतरही वाईट आणि शेवट सुद्धा त्याचं असं झालेलं आहे. धृतराष्ट्राचा अंतकाल सांगत असताना असं सांगतं महाभारत की 100च्या 100 मुलं मेलेली आहेत आणि 100 मुलं मारल्यानंतर हा एकटाच राहिलेला आहे. आता धर्मराजाने ठरवलं की कितीही केलं तरी आपला शेवटी काका आहे आणि काका असल्यामुळं आपल्याला त्याचं लालन पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, पालनपोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून धर्मराजाने सांगितलं, काका जरी आपलं युद्ध झालं असेल, जरी वाद असतील, तरी सुद्धा आता तुम्ही थकलेला आहेत, तुम्ही काका आहेत, वाद बाजूला ठेवूया, परंतु तुमची सेवा आता मी करतोय, चला तुम्ही माझ्या महालात चला. आणि म्हणून धर्मराजाने धृतराष्ट्राला त्यांच्या महालामध्ये नेलेलं आहे आणि एक स्पेशल रूम दिलेला आहे. त्याला 4-5 सेवेकरी दिले आणि सांगितलं की काकांना जे जे लागेल ते तुम्ही पुरवायचं आहे. आणि काकांची सेवा चालू झाली. एक दिवशी भीमदादाने पाहिलं धृतराष्ट्र आणि आपल्या घरात आणि नेमकी जेवणाचं ताट आलं होतं. धृतराष्ट्राला समोर ताट आलं आणि भीमदादाने सांगितलं, काय म्हाताऱ्या, युद्ध करताना विचार नाही केला, पण एक लक्षात ठेव, तुझी 100च्या 100 मुलं मीच मारलेली आहेत आणि भीमानेच मारली होती. 100च्या 100 मुलं भीमाने एकट्याने मारलेले आहेत महाभारतामध्ये. 100 मुलं मीच मारलेले आहेत आणि तुझ्या ताटात जे घास आहेत ना ते तुझ्या मुलांच्या रक्ताचं आहेत. असं म्हटल्यानंतर तो धृतराष्ट्र खाईल का हो? खाईल का? जेवण तो जेवलाच नाही, ताट सरकवून दिली. परत संध्याकाळी जेवण आलं की भीमदादा हजरच, तेच शब्द बोलायचा, काय म्हाताऱ्या, आमच्या तुकड्यावर जगण्याची वेळ आली. असं करता करता महिना झाला, काका क्रुश झाला, जेवण जात नाही. एक दिवशी धर्मराजाने विचारले, काका काय सेवा कमी पडते का? म्हटलं काही नाही, एक थोडासा शैल्य आहे माझ्या पाठीमागे. म्हटलं काय शैल्य बोला? म्हटलं जेवण करत असताना भीमदादा येतो आणि असं असं बोलतो. लगेच धर्मराजाने सांगितलं, भीमदादा इकडे, काकांना आजपासून जेवताना काही बोलू नकोस, लक्षात ठेव. जी सरकार परत बोलणार नाही. धर्मराजा निघून गेलेले आहेत. भीमाने ठरवलं, दादाने सांगितलंय जेवताना बोलायचं नाही. हा जेवणाच्या 10 मिनिटं अगोदर जायचा, त्याला प्रवचन द्यायचं. भीमदादा 10 मिनिटं अगोदर जायला लागला. दादाने सांगितलं जेवताना बोलायचं नाही, जेवणाच्या अगोदर 10 मिनिटं जायचं, प्रवचन द्यायचं. म्हटलं म्हाताड्या, आमच्या तुकड्यावर जगण्याची वेळ आली. असं म्हटल्यानंतर त्याला ताट कुठं ते पुरं सरकतंय हो. त्याने असं विचार केलं, धर्मराजाला सांगून सुद्धा भीमदादा ऐकत नाही. मग त्याने असं विचार केलं का आपलं जीवन संपवलेलं बरं. एकतर डोळ्याने अंधला, रात्रीची वेळ, खोलीतून बाहेर पडला आणि जो जंगलाच्या दिशेने निघून गेला. निघता निघता त्याला कितीतरी अशी झाडं ठोकरली असतील, जाल्या झुरपुड्यामध्ये तो पडला, कारण डोळ्याने दिसत नव्हता. असं करता करता जंगलाच्या दिशेने गेला आणि कर्मधर्म संयोगाने त्याच जंगलाला वणवा लागलेला होता. आणि तो वणवा पेटत 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 त्याच्यापर्यंत कधी आला त्याला समजलं नाही. त्याच वणव्यामध्ये तो होरपालून मेलेला आहे. त्याचा अंतकाल इतका वाईट झाला. म्हणून प्रारंभही वाईट आहे त्याचा आणि शेवट सुद्धा वाईट. विठ्ठला विठ्ठल. काहीकांचा प्रारंभही चांगला आहे आणि शेवटही चांगला आहे. उदाहरणार्थ शुकाचार्य हे आईच्या गर्भात असताना त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं.
भगवान परमात्म्याने दर्शन दिलं आईच्या गर्भात असताना, म्हणून त्याचा प्रारंभही चांगला आहे आणि त्यांचा शेवट सुद्धा चांगले झालेला आहे. सुखाचार्याने परीक्षितीला भागवत सांगितलेलं आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेलाशी ब्याले, ते 12 वर्ष लपारे, 12 वर्ष आईच्या गर्भात लपून राहिले होते. वडिलांना सांगितलं बाहेर येणार नाही, हा संसार सगळं दुःख मूल आहे, मायाजन्य संसार आहे, मी बाहेर आलो तर त्या संसाराला मला दुःख होईल. ते बाहेरच येत नव्हते. स्वतः भगवान परमात्माने त्याला सांगितलं, म्हटलं घाबरू नकोस, बाहेर ये. आणि ते पळतच सुटलं. बाहेर आल्यानंतर ब्राह्मणाचं पोर एक खेला शिब्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पलवणी गेले रे, ऐक खेलिया तुझं सांगितले ऐशी जाणून खेळ खेळ रे. अशा प्रकारे त्यांचं प्रारंभही चांगलं होतं आणि शेवटही चांगला होता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनामध्ये माझा शेवट गोड झालेला आहे आणि तो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना नेण्याकरता साक्षात भगवान परमात्मा आले आणि वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं की बस मी माझ्या आता माहेराला आलो. कुठे आलो? माहेराला आलो. आता मला कसलीच गरज नाही, मला दुःख नाही, माझ्या जीवनात आता आनंद आणि आनंदच आहे. कारण माहेरला काय असतं? माहेरला काय असतो? आनंद की दुःख? आनंद असतो. आणि दुःख कुठं असतं? सासरला दुःख असतं. आयुष्य कुठं काढता मग तुम्ही? अहो सासरलाही दुःख आहे, कारण आपण तुम्ही आम्ही पुरुष आणि स्त्रिया या सध्या आपण सासरलाच आहोत. आपलं खरं माहेर कुठं आहे? खरं माहेर तिकडं आहे. सर्वांचं खरं माहेर तिकडे आहे. आपण सध्या सर्व सासरलाच आहोत, परंतु सासरला काय असतं? दुःख असतं. म्हणून तुम्ही आम्ही सर्व संसारामध्ये दुःख भोगतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. मी माझ्या माहेराला आलो. माहेराला आल्यानंतर एखादी मुलगी माहेराला आल्यानंतर ती 9 वाजता उठते सकाळी. तिला उठवायला सुद्धा कोण जात नाही. आणि तिचा जर भाऊ आला, ताई ताई अगं 9 वाजले उठ. आई घरातून आवाज देते किचनमधून, अरे बाबड्या तिला उठू नकोस, ती माहेरवाशी नाही, झोपू दे, तिला आराम करू दे. हे कुठं? माहेरला. सासरला तुम्ही 9 वाजेपर्यंत जर झोपलात तर काय होईल? सासू सासू जी सासू करायला होते ती सासू तुमच्यावर गरम होईल. म्हणून सासरला दुःख आहे, माहेरला दुःख नाही. एकनाथ महाराज सांगतात की तुमचं आमचं सर्वांचं माहेर कुठं आहे? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या देवी, आहे भिवरेच्या देवी, आहे भिवरेच्या देवी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरीच्या देवी, आहे देवरीच्या देवी, आहे देवरीच्या देवी. माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा. माझी बहीण कोण आहे? तर चंद्रभागा आहे. माझे आई वडील कोण आहेत? पांडुरंग परमात्मा आहे, रुक्मिणी आई साहेब आहेत. म्हणून आपलं खरं माहेर कोण आहे? तर पंढरपूरला. सर्वांना एक विनंती आहे, जीवनात आल्यावर किमान पंढरपूरला वर्षातून तरी एकदा जात जा. त्याचं कारण आहे, लोक भरपूर तीर्थक्षेत्र करतात आणि पंढरपूरलाच जात नाही. परंतु शास्त्र असं सांगतं, तुम्ही पंढरपूरला गेला नाहीत आणि भारतभर तीर्थयात्रा जर केलात तर त्याचं फल मिळत नाही. तुम्ही भरपूर उपवास करता, गुरुवार असेल, आता सध्या मार्गशीर्षाचे गुरुवार चालू आहेत, गुरुवार असेल, सोमवार असेल, चतुर्थी असेल, हे सर्व उपवास करता आणि एकादशी जर केली नाही तर ते उपवास तुम्हाला फल देणार नाही. म्हणून तीर्थयात्रा जरूर करा. महाराष्ट्रातल्या तीर्थयात्रा करा, भारतातल्या तीर्थयात्रा करा, परंतु पंढरपूरला वर्षातून एकदा तरी जात चला. का? तर माझं काय आहे? माहेर आहे. माहेराला एकदा तरी गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर किती समाधान होतो.
तुम्ही गेल्यानंतर त्याचा अनुभव येईल ना. म्हणून माहेर आहे आपलं, काय आहे, पंढरपूर आहे. तुमचं आमचं सध्या हे सासऱ्यामध्ये राहतो आपण. जरी आपल्या गावात राहत असेल, घरात राहत असेल, तरी आपण कुठं आहेत, सासरला आहोत. म्हणून सासरला दुःख भोगतो आपण. आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतात की माझ्या जीवनात मी सासरला गेल्यानंतर माझ्या जीवनात आता दुःखाचा लवलेश सुद्धा राहिलेला नाही. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. जगद्गुरु तुकोबारा सांगतात माझ्या जीवनात दुःख म्हणून राहिलं नाही, सुख आणि सुखच. म्हणून आपण सुद्धा जर आपल्याला असं वाटत असेल की माझ्या जीवनातलं दुःख जावं आणि मला सुख मिळावं, तर आपण कुठं गेलो पाहिजे, माहेरला गेलो पाहिजे, असं जगद्गुरु तुकोबारा सांगतात. अभंगाचा 3 चरणाचा धावता भावार्थ पाहिलेला आहे. एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करूया. 5-10 मिनिटांनी सेवा संपेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु तुकोबारानं विचारलं, म्हटलं तुम्ही तुमचा शेवट गोड झालेला आहे, तुम्ही माहेराला गेलेला आहात, तुमच्या जीवनाचा परिहार झालेला आहे, दुःखाचा परिहार झालेला आहे, हे सर्व तुम्ही कशाच्या साधनेने केलं. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की मी माझ्या वाणीच्या द्वारे हे सर्व काही प्राप्त केलेलं आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने वाणे, तुका मने वाणे, तुका मने वाणे, तुका मने
रघुवा तिच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी. जगद्गुरु तुकोबरा सांगतात माझ्या वाणीच्या द्वारे मी सर्व साध्य केलेले आहे. तुम्ही आम्ही सुद्धा वाणी वापरताना व्यवस्थितपणे आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. ती वाणी व्यवस्थित वापरली पाहिजे. एक शब्दामुळं रामायण घडतं, एक शब्दामुळं महाभारत सुद्धा घडलं. द्रौपदी फक्त बोलली आंधळ्यांची पोरं आंधळीच, एकच वाक्य, एक वाक्यामुळं एवढं महाभारत मोठं घडलं. म्हणून आपण आपली वाणी कशी ठेवली पाहिजे हे आपल्या हातात आहे. म्हणून गोड बोला, सर्वांची चांगलं प्रेमाने वागा, हेच आपली जीवनाची पोच पावते. आणि तुम्ही किती कमवलं, काही लोक पाहायला येत नाहीत, परंतु तुम्ही कसं वागलेत याची पोच पावती प्रेत लावून आल्यानंतर माणसांची मिळत असते. काही लोक म्हणतात देव माणूस गेला हो, प्रेतावरून येता येता चर्चा असते. ती समजतं आपल्याला, माणूस वैकुंठाला गेला की नरकाला गेला, कुठे गेला तर समजतं लगेच. येता येता समजतं की देव माणूस गेला. परंतु काही माणसं अशी जातात की येता येता लोक बोलतात की आमच्या गावातली कटकट निघून गेली, गाव आता शांत झोपेल. म्हणजे असंही काही माणसं पाहायला मिळतात. तर तसं न करता आपण सर्वांनी चांगलं वागलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपण एकामेकावर प्रेम केलं पाहिजे, एकामेकाच्या सुखदुःखात गेलो पाहिजे, सर्वांशी प्रेमाने राहिलो पाहिजे. म्हणून ही कीर्तन आहेत, म्हणून भजन आहे, हे देवाचं नामचिंतन करत करत आपण झोपलो पाहिजे. उठवाची जबाबदारी त्याची असते. आणि तुम्ही जर सांगितलं की मी झोपतो, देव म्हणतो तूच उठ आता. आणि तुम्ही जर उठलात नाही तर तुमच्या घरासमोर गर्दी होईल. म्हणून देवाचं नामचिंतन करत करत घरी जा, देवाचं नामचिंतन करत करत झोपा आणि देवाचं नाम चिंतन करत करत उठा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हटलंय का नाही? प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता प्रभाते मनी वाट साप खोलावा, कोणाचे मेसेज कधी आले ते पाहावा. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, म्हणून अभंगाचा भावार्थ गोलार्थ झाला असं समजूया. एक वेळ माऊलींचं भजन आणि उर्वरित 5 मिनिटात सेवा संपेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि बाबांच्या पश्चात त्यांना 4 मुलं आहेत. हिरामण दादा आहेत, कमलाकर दादा आहेत, 2 त्यांच्या भगिनी आहेत. थोडासा मला बोलावं वाटतो, आवडलं तर घ्या. कारण आई वडिलांची इस्टेट आपण सर्व जमीन असेल सगळ्याची इस्टेटीची वाटणी करत असतो. प्रत्येकजण हिस्सेला भांडतो की नाही, की मला माझ्या बापाचा हिस्सा भांडता की नाही? मी आता तुम्हाला असा प्रश्न विचारतो का बाबांची जी माल होती त्याच्याबद्दल कोणी किती भांडतं? कारण तो एक बाबांचा हिस्सा आहे ना, ती पण इस्टेट आहे बाबांची. बाबांनी आतापर्यंत एवढं संप्रदायाचं काम केलेलं आहे, त्याचा विचार जर तुम्ही केलात तर बरं होईल. माझं सांगण्याचं काम आहे, ऐका अगर ना ऐका. परंतु बाबा गेलेले आहेत, चांगलं जीवन जगून गेलेले आहेत. त्यांचा जीवनाचा शेवट त्यांनी गोड केलेला आहे. आपल्यासुद्धा सर्वांच्या अंतकाल गोड व्हावा अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. बाबांना 2 मिनिटं श्रद्धांजली म्हणून आपण भजन करणार आहोत. आज आपल्या जगविख्यात तबलापट्टू उस्ताद झाकीर हुसेन यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यांचा सारखा तबला या जगात कोणीच वाजवणार नाही. याच्या पुढे सुद्धा असं जग व्याख्याते ते होते, जग प्रसिद्ध होते. परंतु आपला या मुंबई भागात अनेक त्यांचे कार्यक्रम व्हायचे. आमची चेतन दादा जातात पाहायला दरवर्षी. म्हणजे असे ते सुद्धा त्यांचं सुद्धा निधन झालेले. त्यांचं कार्य त्यांनी असं केलेलं आहे.
का ते अजरामर झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, माणूस 20-25 वर्ष तरी जगलं पाहिजे, परंतु ते आयुष्यभर जगतील असं त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनात नुसतं जीवन जगू नका. भाकरी भाजी पोट भरण्याचं काम ते जनावर पशु पण करतात, परंतु असं जीवन जगलं पाहिजे का काहीतरी आपली कीर्ती मागे उरली पाहिजे, असं जीवन आपण जगलं पाहिजे. बाबांनी पहा असं सुंदर असा परमार्थ केला, मुलांना पण परमार्थाला लावली आणि ते निघून गेलेले आहेत. आज मुलं त्यांना विसरतील का? त्यांच्या घरातच भजन आहे. बरं ते वर्ष श्राद्ध आलं तर छोटासा त्यांच्या घरातल्या घरात भजन जरी केलं तरी बाबांना तिकडं समाधान वाटेल की माझे नातू माझा मुलगा आज भजन करतात, देवाचं नामचिंतन करतात, त्यांना तिथे बरं वाटेल. कारण बाकीचं काही देता येत नाही. या भूतलावर कुठली जमीन जागा बँक बॅलन्स काही बरोबर देता येत नाही, परंतु त्यांच्या नावाने केलेलं पुण्य, त्यांच्या नावाने केलेलं नामचिंतन त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतं, यातील मात्र शंका नाही. देण्यासारखी एकच गोष्ट असते ती म्हणजे देवाचं नामचिंतन. आपण त्यांच्या नावाने करू ना. ते आता आपण जे 2 तास नामचिंतन केलं, त्या जे काही पुण्याची पुंजी तयार होईल ती पुंजी त्या बाबांपर्यंत नक्कीच पोचेल, याबद्दल शंका नाही. म्हणून 2 मिनटं सर्वांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण 2 मिनटं सर्वांनी भजन करायचं आणि सेवा संपवायची. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम